नमः शिवाय मित्रांनो, नमस्कार. आपले सर्वांचे आमच्या या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी साप्ताहिक राशी भविष्य. कुंभ राशीच्या लोकांसाठी 14 एप्रिलपासून ते 20 एप्रिल 2025 पर्यंतचा काळ कसा असणार आहे. एप्रिल महिन्याच्या या आठवड्याच्या कालावधीत कोणत्या प्रकारचे परिणाम दिसून येतील, सोमवारपासून रविवारपर्यंत संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे जातक असाल आणि साप्ताहिक राशी भविष्याशी संबंधित माहिती मिळवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे राशी भविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे, म्हणून तुम्ही याकडे त्या आधारावर पहा. आणि जर तुम्हाला चंद्र राशी माहीत नसेल पण तुमची राशी कुंभ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहू शकता. चला सुरुवात करूया. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांसाठी ग्रहनक्षत्रांचा प्रभाव तुमच्या जीवनात फारच सकारात्मक आणि मोठे बदल घेऊन येणार आहे. या साप्ताहिक कालावधीत जीवन परिवर्तनाच्या मार्गावर उभं राहिलं आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनात आनंददायक परिणाम मिळवताना दिसून येणार आहात. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की ग्रहांच्या हालचालींच्या प्रभावामुळेच आपल्या जीवनात सुखदुःख येतात. ग्रहांचा आपल्या जीवनावर अत्यंत महत्त्वाचा प्रभाव असतो. जर आयुष्यात आनंद आहे, उत्कृष्ट परिस्थिती आहे, तर तुम्ही मानता किंवा नाही, पण हे खरं आहे की ग्रह तुमच्या अनुकूल आहेत, म्हणूनच तुमच्या जीवनात शुभ प्रभाव दिसून येतो. आणि जसं की विपरीत परिस्थिती येते तेव्हा तुम्ही मानाल किंवा नाही, पण ग्रहांचाच परिणाम असतो ज्यामुळे अशुभ परिणाम घडून येतात. म्हणून मित्रांनो, आपण जर मागील कालावधीबद्दल बोललो तर सूर्यग्रहासह शनी आणि राहू एकत्र तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजे धनभावात गोचर करत होते. सूर्य, शनी आणि राहू यांची जी स्थिती होती ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करत होती, ज्यामुळे जीवनात नकारात्मक प्रभाव दिसून येत होते कुठेतरी. मित्रांनो, पिछल्या कालावधीत तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचं काम योजनेनुसार होत नव्हतं. तुमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वातही घट दिसून येत होती. तुम्ही तुमचं मत प्रभावीपणे मांडू शकत नव्हता. आत्मविश्वासात कमतरता जाणवत होती. जे आपण पराक्रम म्हणतो त्या उत्साहातही घट दिसून येत होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी, सूर्य आणि राहू हे तिन्ही ग्रह एकत्र बसून जेव्हा नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत होते तेव्हा आर्थिक परिस्थितीतही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत होता. घरातही आपसी सहकार्याच्या अभावामुळे मानसिक संतुलन ढासळत होतं, म्हणजे घरगुती वादविवाद, भांडणं होत नव्हती, पण तणाव, मनमुटाव यांसारख्या परिस्थितींमधून जावं लागलं. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा अशी एक मोठी गोष्ट घडत होती जिथे तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत तालमेल बिघडले होते, ज्यामुळे मागील आठवड्यात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला, कठीण काळातून जावं लागलं. पण मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 14 तारखेला ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करत आहेत. म्हणजेच शनी आणि राहूच्या प्रभावातून ते दूर निघून जात आहेत आणि आता ते तुमच्या पराक्रम भावात गोचर करत आहेत. मित्रांनो, सूर्याचा हा गोचर हा आठवडा तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे आणि सूर्याबरोबरच इतर ग्रहांची सुद्धा शुभ स्थिती तुमच्यावर राहणार आहे. जसं की आपण सांगितलं की मंगळ ग्रह जे की ऊर्जेचे कारक आहेत आणि ग्रहांमध्ये सेनापतीचे स्थान प्राप्त केलेले आहे. मंगळ ग्रहांचाही तुमच्यावर शुभ प्रभाव राहील, ज्यामुळे तुमचे शत्रू, तुमचे विरोधक पराभूत होतील. ते तुमचं काहीच वाकड करू शकणार नाहीत. याचबरोबर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शनी ग्रहांचाही आता अनुकूल प्रभाव तुमच्या जीवनात दिसून येईल. साप्ताहिक राशी भविष्य समजून घेण्यासाठी चंद्राच्या गोचराचं खूप महत्त्व असतं. या वेळच्या कालावधीत चंद्र तुमच्या भाग्य भावात गोचर करतील. जेव्हा आठवड्याची सुरुवात होईल तेव्हा ते तुमच्या भाग्यस्थानात राहतील.
त्यानंतर तुमच्या कर्मस्थानात जातील आणि मग तुमच्या लाभ भावात गोचर करताना दिसतील. मित्रांनो, चंद्राचा गोचर साधारणतः 2.5 दिवसांचा असतो, म्हणून तो या आठवड्यात 3 भावांमधून प्रवास करणार आहे. चला तर मग आता बघूया देवगुरु बृहस्पती कुठे विराजमान आहेत. देवगुरु बृहस्पती कुंभ राशीच्या जातकांच्या 4थ्या भावात, सुख भावात, मातृभावात, मालमत्ता व जमीन जुमल्याच्या भावात गोचर करत आहेत. म्हणून कुठे ना कुठे बृहस्पती देवांचेही शुभ प्रभाव तुमच्यावर राहणार आहे. तर या आठवड्यात नेमकी काय स्थिती निर्माण होईल, कसे परिणाम जीवनात दिसतील, चला पाहूया. मित्रांनो, कुंभ राशीचे जातक, जसं की आता तुम्ही ग्रहस्थिती जाणून घेतली आहे, म्हणून त्याचा प्रभाव समजून घेणंही तुम्हाला आता सोपं होईल. हे आठवड्याची सुरुवातच तुमच्या जीवनात मोठ्या परिवर्तनाची आणि शुभतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट संकेत देत आहे. सर्वप्रथम जर आपण तुमच्या आरोग्याबद्दल बोललो, तर या साप्ताहिक कालावधीत आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. आरोग्यात सुधारणा होईल, तुम्ही निरोगी राहाल. कुठलाही रोग, कुठलाही त्रास, कुठलाही आजार तुम्हाला त्रास देणार नाही. मागील कालावधीत आरोग्याशी संबंधित काही त्रास चालू होते, तर आता हळूहळू तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसेल. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की सूर्यदेव निरोगी शरीरासाठीही ओळखले जातात. त्यांचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच निरोगी बनवेल. त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रात जर आपण बोललो, तर मित्रांनो, शिक्षणाचा विचार पंचभावातून केला जातो. पंचभावामध्ये मिथुन राशी येते आणि कुंभ राशीसाठी मिथुन राशीचे स्वामी आहेत बुध महाराज, जे की वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात. बुध ग्रह शुभ प्रभावात असल्यामुळे या कालावधीत शिक्षणासंबंधित तुम्हाला चांगले निकाल मिळतील. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करत असाल किंवा तुमच्या परीक्षेचा निकाल येणार असेल, तर त्यात कुठे ना कुठे मनासारखे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. थोडंसं या कालावधीत शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जर तुम्ही फोकस करून अभ्यास करत राहिलात, तर तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील. त्याचबरोबर जर आपण तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल बोललो, तर कुंभ राशीचे जातकांसाठी हा काळ प्रेमसंबंधांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. या कालावधीत प्रेमी युगुल आपण ठरवलेली अनेक कामं पूर्ण करताना दिसतील, जसं की एकत्र फिरायला जाणं, वेळ घालवणं, योजना पूर्ण करणं. तुमच्या प्रेम जीवनात या आठवड्यात अनेक गोष्टी घडताना दिसतील. ग्रहांचा शुभ प्रभाव तुमच्या प्रेमसंबंधांवर राहील. त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही तुमच्या नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात करू इच्छित असाल, तर कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा त्यासाठी उत्तम राहील. आता जर आपण तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोललो, मित्रांनो, तर वैवाहिक जीवनात शुभ संधी निर्माण होतील. पण मागील कालावधीत तसं नव्हतं. सूर्य ग्रहासोबत राहू हा खूप मोठा मायावी ग्रह आहे आणि शनी ग्रहाला कर्मफलदाता व न्यायाचा देव मानलं जातं. पण शनी देवांना क्रूर ग्रहांच्या श्रेणीत देखील ठेवलेलं आहे. हे 3 ग्रह एकत्र असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती, ज्यामुळे वैवाहिक जीवनात काही कुरबुरी, काही अडचणी, सासरच्या लोकांपैकी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वादविवाद, नकारात्मक वातावरण घरात दिसून येत होतं. पण मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही स्थिती हळूहळू सुधारत जाईल. या कालावधीत वैवाहिक जोडीदाराकडून तुम्हाला चांगला सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखी व आनंददायी राहील. कुण्या खास व्यक्तीच्या आगमनामुळे तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा होईल आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की बघा, संगतीचा प्रभाव खूप मोठा असतो. कुणी एखादी व्यक्ती ज्याचं स्वतःचं वैवाहिक आयुष्य ठीक नाही, ती दुसऱ्याचं सुखी नातं पाहून सहन करू शकत नाही. म्हणूनच अशा दुष्ट किंवा नकारात्मक लोकांची संगत जर जीवनात आली, तर ती आपल्या वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम करू शकते. तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष, याचा लक्षात जरूर ठेवा की तुमचं नातं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. या जगात कुणी कामाला येणार नाही. जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा सगळे सल्ले देतील,
मोठमोठ्या गप्पा मारतील, पण एकदा वाईट वेळ आली की तेच लोक दुम धरून असे पळतील की जणू काही ओळखतच नव्हते. म्हणून स्वतःचं नातं कधीही खराब होऊ देऊ नका. ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही वैवाहिक आयुष्यात चांगले परिणाम मिळवू इच्छित असाल तर हे सगळं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, चला आता जीवनाच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल बोलूया. सगळ्यात आधी आर्थिक दृष्टिकोनातून पाहूया. धनाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूलता घेऊन येणारा आहे, कारण सूर्य ग्रहाचा जो गोचर झाला आहे पराक्रम भावात, त्यामुळे इतर ग्रहांची स्थितीही अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पतींचा शुभ प्रभावही तुमच्या जीवनावर राहील. धन कमावण्यासाठी, धन मिळवण्यासाठी नवीन स्रोत या कालावधीत तुम्हाला मिळतील. आर्थिक अडचणींपासून तुम्हाला सुटका मिळेल. जुने कर्ज परत फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या कालावधीत तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठी चांगली सुरुवात करताना आणि विस्तार घडवून आणताना दिसाल. तसेच मित्रांनो, आता जर आपण सरकारी क्षेत्राबद्दल बोललो तर या काळात सरकारी कामांमधूनही तुम्हाला लाभ मिळताना दिसेल. जी तुमच्या जीवनातील अडचणी होत्या, समस्या होत्या, त्या हळूहळू दूर होताना दिसतील. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कुठेतरी गेम चेंजर ठरणारा आहे. जर आपण चंद्राच्या स्थितीकडे लक्ष दिलं तर मित्रांनो, चंद्रमा भाग्यस्थानात बसून तुमच्या नशिबाला साथ देणारे ठरतील. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात नशिबाची साथ निश्चितपणे मिळताना दिसेल. तुमच्या वडिलांशी आणि कुटुंबियांशी नातं मधुर होईल. एकमेकांशी संबंध अधिक चांगले बनतील. मित्रांनो, चंद्राला मनाचा कारक ग्रह मानलं जातं आणि जीवनात कोणत्याही क्षणाचा आनंद घेण्यासाठी चंद्राची स्थिती मजबूत असणं गरजेचं असतं. जर चंद्र मजबूत असेल तर मनही मजबूत राहतं आणि कामात मन लावणं फार महत्त्वाचं असतं. जसं की समजा तुम्ही एखादं काम करत आहात आणि त्या कामात तुमचं मन लागत नाही, तर कितीही चांगलं ते काम असलं तरी तुम्ही ते करू शकणार नाही. म्हणूनच म्हणायचं आहे की मनाची स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या आठवड्यात चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचं मन प्रसन्न आणि स्थिर राहील. त्याचबरोबर जेव्हा चंद्र तुमच्या कर्मस्थानात गोचर करेल, म्हणजे आठवड्याच्या मध्यभागी, तेव्हा तुमच्या कार्यक्षेत्रात देखील तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तसेच गजकेसरी योग तयार होईल, कारण चंद्र आणि देवगुरु बृहस्पती यांचा दृष्टी संबंध बनेल. ही परिस्थिती तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ठरेल. आणि मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कार्यक्षेत्रातूनही लाभ मिळायला सुरुवात होईल जेव्हा चंद्र लाभ स्थानात गोचर करेल, म्हणजेच 11व्या भावात, जो आठवड्याचा शेवटचा काळ असेल. तेव्हा कुठेतरी तुम्हाला धनप्राप्तीचे योग दिसतील. तुमच्या खिशात पैसे येतील. पॉकेट मनीमध्ये वाढ होईल. पैसे स्थिर होण्यास सुरुवात होईल. उगाचच होणारे खर्च थांबतील. आणि या काळात तुमची सर्व महत्त्वाची कामं पूर्ण होऊ लागतील. तुमचे मोठे स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता असेल. म्हणून या साप्ताहिक कालावधीत अशी एक शुभ स्थिती निर्माण होत आहे. मित्रांनो, याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शनी ग्रहाचं गोचर झालं आहे. शनीची 7.5 तुमच्या जीवनात चालूच आहे, जी हळूहळू करून शुभता घडवून आणेल. आणि याचबरोबर देवगुरु बृहस्पतींची विशेष कृपा देखील तुमच्या जीवनावर राहणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंददायी व प्रसन्नतेचा काळ तुमच्या जीवनात अनुभवाल. म्हणून मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कोणतीही शंका किंवा अभिप्राय असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा ख्या मनाने कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. याचबरोबर आता आम्ही आमची वाणी इथे विराम देतो. नमस्कार आणि धन्यवाद.